श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते। आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे की उद्या 31 डिसेंबर आहे, म्हणजे 2023 मधील शेवटचा दिवस, म्हणजेच उद्या इंग्लिश कॅलेंडरनुसार 2023चा शेवट दिवस असून 2024 चालू होत आहे, म्हणजे आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करत आहोत। 2023 हे आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे गेला असेल, त्याचबरोबर भरपूर काही असं आपल्याला सुख दुःख बऱ्याच गोष्टी आपल्या सगळ्यासोबत घडल्या असतील। बऱ्याच जणांना वेगवेगळे अनुभव आलेले असतील किंवा चांगले वाईट हे अनुभव त्यांनी घेतलेले असतील। बऱ्याच जणांना तर खूप काही चांगल्या प्रकारे 2023 गेला असेल, पण आता आपल्याला 2024 मध्ये असे एक जाण्या अगोदर आपण सगळे स्वामी भक्त आहोत। आपल्याला स्वामींची सेवा करूनच या 2024 मध्ये पदार्पण करायचं आहे। आपण असे भरपूर असे सेवा देखील 2023 मध्ये केलेल्या आहेत आणि त्याचं फळ देखील आपल्याला स्वामी महाराजांनी नक्कीच दिलेलं असावा आणि त्याचबरोबर तुमच्या मनातील इच्छा सुद्धा स्वामी महाराजांनी नक्कीच पूर्ण केलेल्या असतील। आता आपल्याला 2024 सुद्धा असं सुखी आनंदी समाधानी जावे यासाठी सुद्धा स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींची सेवा करूनच त्या 2024 मध्ये पदार्पण करायचं आहे। कसं आहे ना, उद्या भरपूर जण म्हणजे 2023ला वेगवेगळ्या पद्धतीनं बाय बाय करणार आहेत, पण आपण सेवा करून आपल्या स्वामी महाराजांची सेवा आपल्याला करायची आहे आणि 2024 मध्ये पदार्पण करायचं आहे। तर कोणती सेवा करायची महाराजांनी? भरपूर असे सेवा आहेत, पण आपल्याला उद्या तसं तर रविवार आहे, सर्वांना सुट्ट्या देखील आहेत, जे कोणी जॉबला जाते आणि स्वामी भक्त आहेत तर त्यांनीही ही सेवा नक्की करावी आणि आपल्याला 2023ला सेवा करूनच बाय बाय करायचं आहे। आणि 2024 मध्ये आपल्या हातातून भरपूर अशी स्वामी महाराजांची सेवा व्हावा, आपल्या सगळ्या अडचणी संकट दूर व्हावे, आपलं त्याचबरोबर आपल्याला स्वामी महाराजांचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या पाठीशी राहावा, यासाठी आपल्याला भरपूर नाही पण थोडी का होईना पण सेवा आपल्याला आता उद्या करायची आहे आणि भरपूर सेवा आपल्या हातातून घडावी याच्यासाठी सुद्धा स्वामी महाराजांकडून आशीर्वाद घ्यायचा आहे। तर आपल्याला सेवा काय करायची आहे उद्या? तर सर्वात अगोदर उद्या आपल्याला एक पारायण करायचं आहे। श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं स्वामींना अतिशय प्रिय असणारा स्वामींचा आवडतीचा हे ग्रंथ आहे, त्यामुळे आपल्याला उद्या 1 ते 21 अध्याय वाचून ह्या एक दिवसाचं हे पारायण करायचं आहे, एक पाठ करायचा आहे। दुसरी गोष्ट म्हणजेच आपल्याला जीवनात येणाऱ्या अडचणी ज्या काही संकट आहेत ते दूर व्हावे यासाठी आपल्याला एक दुसरी सेवा करायची आहे, ती म्हणजे सिद्धिमंगल स्तोत्र तुम्हाला त्याचा जप करायचा आहे। तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलं मंगल घडावं यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे। तर या स्तोत्राचं तुम्हाला जप करायचा आहे, सर्व काही मंगल घडेल आणि तुम्ही जर जप केला ह्या मंत्राचा तर त्याचबरोबर 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे। सगळ्यांनाच माहिती आहे तारक मंत्र, की हा तारक मंत्र जर आपण म्हणला तर सगळं काही अडचणी तारून नेणारा हा मंत्र आहे, तो म्हणजे तारक मंत्र। त्याचं सुद्धा तुम्ही किमान एकदा तरी पठण नक्की करा, एकदा तरी तो म्हणा, त्याचबरोबर 11 माळी जप करा आणि श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पाठ नक्की करा। दिवसभर जरी तुम्हाला वेळ नाही मिळाला तरी संध्याकाळी किमान दिवे लावण्याच्या वेळेस तरी तुम्ही या म्हणजे ग्रंथाचं पारायण नक्की करा। 1 ते 21 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत। त्याचबरोबर ही जर तुम्ही आपण सेवा केली तर आपल्याला येणारे 2024 जे आहे ते स्वामींच्या आशीर्वादाने खरंच आनंदी जाईल। शक्य झाले तर मठात जा, स्वामींच्या केंद्रात जाऊन दर्शन घ्या, स्वामींचा आशीर्वाद सुद्धा घ्या। ही सेवा उद्या सकाळी करू शकता किंवा जर तुम्हाला तर दिवे लावण्याच्या वेळेस किंवा परत तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता। 10च्या नंतर 10 ते 11च्या दरम्यान सुद्धा संध्याकाळी म्हणजे 31ला ज्यावेळेस आपण 2024 मध्ये पदार्पण करू त्यावेळेस 12च्या आत सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात। आणि खरंच जर तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच 2024 हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगलं ठरेल किंवा तुमच्या येणार आनंदी आणि समाधानी जाईल स्वामींच्या आशीर्वादाने। तर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही उद्या स्वामींच्या मठामध्ये जाऊन स्वामींचं दर्शन घ्या, शक्य झाले तर तिथंही सेवा करू शकतात।
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, पण तुम्ही ही सेवा नक्की करा. आणि 2024चं स्वागत आपल्या स्वामींच्या आशीर्वादाने आपलं येणारं 2024 हे चांगलं मंगल काही आपल्या आयुष्यामध्ये घडावं याच्यासाठी ही सेवा नक्की करा आणि अनुभव प्रचिती नक्कीच घ्या. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.